तृणमूल काँग्रेस आणि शिवसेनेतील फुटीमुळे पुन्हा एकदा पक्षांतर बंदी कायद्याची चर्चा सुरू झालेली आहे। मुळात पक्षांतर बंदी कायदा कधीचा आहे ते समजून घेऊ। 1985 मध्ये 52वी घटनादुरुस्ती केली, त्यानुसार हा कायदा अस्तित्वात आला आणि या कायद्यानं आणि या घटनादुरुस्तीनं भारतीय राज्यघटनेमध्ये 10वी अनुसूची जोडण्यात आली। ह्या कायद्यानं केलं काय, पक्षांतर होतात त्याला चाप लावण्याचं काम केलं। 1980 आणि 1970च्या दशकात आयाराम आणि गयाराम यांची मोठी चलती होती, त्यांना कुठेतरी थांबवायचं होतं, लोकशाहीची विटंबना होत होती। परंतु आज ती लोकशाहीची विटंबना त्याहीपेक्षा मोठ्या वेगानं होतीये। 2022 मध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, त्या सरकारमधून बंडखोर आमदार बाहेर पडले, शिंदेंनी मुख्यमंत्रीपद मिळवलं। त्याच्यानंतर आत्ता पुन्हा म्हणजे तृणमूल काँग्रेसचे खासदार फुटून बाहेर पडले, शिवसेनेचे 9 पैकी 6 पडलेले आहेत। याच्यातून एक गोष्ट लक्षात येते, पक्षांतर बंदी कायदा हा कुचकामी ठरत आहे, कारण की पक्षांतर बंदी कायद्यानं जे अधिकार दिलेले आहेत सदस्यत्व रद्द करण्याचे, ते केंद्रात लोकसभेच्या अध्यक्षाकडे आहेत आणि राज्यांमध्ये विधानसभेच्या अध्यक्षांकडे असतात। आता लोकसभेचा अध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्ष हा सत्ताधारी पक्षाचाच व्यक्ती असतो, त्यामुळं सत्ताधारी पक्षाच्या हिताच्याच दृष्टीनं निर्णय घेतले जातात। तो बायसपणा जे म्हणलं गेलं होतं की ते नसावं, पण ते तिथं मोठ्या प्रमाणात दिसत असतं। आज ही गरज ठरलेली आहे, पक्षांतर बंदी कायद्यामध्ये दुरुस्ती करायची आवश्यकता नाही, तो रद्द करून नवीन आणि व्यापक स्वरूपाचा कायदा येणं गरजेचं आहे, जेणेकरून लोकांच्या विश्वासाला तडा जाणार नाही, त्याचबरोबर राजकीय पक्षांच्या सुद्धा विश्वासाला तडा जाणार नाही। पक्षानं त्याला तिकीट द्यायचं, त्याला पक्षाचं चिन्ह द्यायचं, सगळी प्रचार यंत्रणा त्याच्यासाठी राबवायची, आपली इकोसिस्टम त्या व्यक्तीच्या पाठीमागे लावायची आणि नंतर हाच व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ताधारी पक्षात जातो आणि नाव देतो विकास। विकासाचं नाव हे धादांत खोटं आहे, वैयक्तिक स्वार्थ आणि सत्ताधारी पक्षाचं हित यातून साध्य होत असतं। मी तुम्हाला क्लिअर एक गोष्ट सांगतो, पक्षांतर बंदी कायदा रद्द करणं गरजेचं आहे आणि व्यापक स्वरूपाचा कायदा येणं गरजेचं आहे।